नाही. याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, पार्थ पवारांचं नाव पुढे येतंय, काय वाटतं तुम्हाला या प्रकरणामध्ये अजित पवारांनी पुढे येऊन राजीनामा देण्याची गरज आहे? कारण त्याची मागणी होती. नाही बघा, मागणी करणारे मागणी करू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे आणि आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लोक आहेत. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मागणी करायचा हा अधिकार. तो आमच्या वेळीही अनेक वेळा राजीनामे मागितले, तो त्यांचा अधिकार आहे आणि आम्ही दडपशाहीवाले नाही की अरे यांनी राजीनामा मांडला त्याला नोटीस पाठव, त्याला हॅरेसमेंट करा. ते उद्योग आम्ही कधी केले नाहीत सत्तेत असताना आणि कधी करणारही नाही. पण ह्या परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे कॉमेंट्स केलेले आहेत त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे ना. आणि गोंधळ बघा ना, तुम्हीच बघा ना, तहसीलदार आणि तलाठीची नोकरी गेली म्हणजे त्यांना कामावरनं काढून टाकलं आणि तहसीलदार तलाठी म्हणतात मी सहीच नाही केली. हा तहसीलदार तलाट्यावर अन्याय नाही का? ह्या बिचाऱ्या तलाट्याची काय चूक? जर त्यांनी सहीच केली नाही तर तुम्ही त्याला काढून टाकता. तो गरीब आहे, कष्ट करून मेरिटवर उभा, तो तिथे त्या नोकरीवर बसलाय, तो गरीब आहे आणि त्याला आवाज नाही म्हणून तुम्ही त्याला कामावरनं काढून टाकणार काहीतरी ऍक्शन घेतली म्हणून? हा कुठला न्याय? पवारांना वाचवण्याकरता तहसीलदाराचं निलंबन केलं असं वाटतं मला? दिला जातोय का? नाही, कसं काय? पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात. हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल इश्यू आहे, पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात. याचं कारण असं, पार्थ पवारांनी त्यांना जे प्रश्न पाठवले आहेत ते म्हणलेत की माझी लीगल टीम त्याचं उत्तर देईल, जे बरोबर आहे. पण एकीकडे महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्युज करतंय. महाराष्ट्र सरकारचं पहिलं स्टेटमेंट काय आलं की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही. मान्य, तुमच्या चॅनलवर पाहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला बाय सिरियल सांगते. जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी काय आली? आणि मग किती नक्की? त्याच्यात पण तफावत आहे. तहसीलदाराला का तुम्ही काढला जेव्हा तहसीलदार म्हणतोय की मी नाहीच सही केली? मग नक्की गोलमाल आहे भैया, कुछ दाल में कुछ बडा खाला है. आणि हे सगळं महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. प्रथमदर्शनी एक गोष्ट दिसते की पार्थ पवार हे त्यात लाभधारक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दिसतात, त्यांचे पार्टनर लाभधारक आहेत. अजित पवारांचे जे पुत्र आहेत, अजित पवार त्या कमिटीवर असतात जिथे नोंदणी शुल्क माफीविषयीचा निर्णय होतो. मग असं सगळं असताना सुद्धा पार्थ पवार किंवा अजित पवार दोषी कसे नाही? नाही, मी पार्थ पवारांबद्दल बोलते कारण का पार्थ पवार राजकारणात नाहीत आणि मी फक्त पार्थ पवार, कारण हे बघा अजित पवार आज सरकारमध्येच आहे, त्याच्यामुळे देवेंद्रजी, अजित पवार, शिंदे साहेब जे कोणी सत्तेमध्ये आहे ते एक गव्हर्नमेंट म्हणून आपण एक युनिट म्हणून बघूया आपण. त्याच्यामुळे या युनिटनी उत्तर दिलं पाहिजे. कारण का तुमच्या चॅनलवर मला कुठून स्टोरी माहिती आहे? तुमच्या चॅनल पासून. त्याच्यामुळे तुमच्या चॅनलमध्ये जे जे दिवसभरात मी पाहिलंय, काल रात्री नाही, मी आज सकाळपासून ही स्टोरी पाहिली आहे कारण का मला कोणीतरी ती पाठवली तुमच्याच पैकी एका पत्रकाराने. तेव्हापासून मी स्टोरी पाहिली. दिल्लीच्या वर्तमानपत्रात ती आलेली नाही आज.